जेव्हा आपण स्वतःच्या हाताने लोकरीचं गुलाब बनवतो आणि ते एखाद्याला गिफ्ट किंवा डेकोरेशनसाठी आपण घरात ठेवतो, तेव्हा कोणालाच ते खरं वाटत नाही की हे गुलाब आपण स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तर चला मग आपण शिकूया. गुलाबाचं फूल बनवण्यासाठी मी इथे जे साहित्य वापरले आहे, मी साधी 2 प्लायची लोकर वापरली आहे, ग्रीन कलरची, ऑरेंज कलरची. तुम्हाला जर जो पण कलर आवडत असेल त्या कलरचं तुम्ही लोकरला निवडू शकता. फक्त ग्रीन कलर आवश्यक आहे. त्याच्यानंतर मी हा 1.75 mm हुक वापरला आहे. इथे छोटी कैची वापरली आहे आणि इथे ही मी गुलाबासाठी जी दांडी वापरणार आहे तिच्यासाठी ही तार वापरली आहे. ही मोठी पण येते, पण मी तिला कट करून घेतलं आहे. निम्मी निम्मी कट केली आहे. तुम्हाला जर लॉंग आवडत असेल तर तुम्ही लॉंगसुद्धा राहू देऊ शकता ही तार. आणि पान बनवण्यासाठी मी ही बारीक तार पण घेतली. तुम्ही त्याच्यासाठी ज्वेलरीसाठी जी तार वापरतात ना, तीही यूज करू शकता. ती 0.5 mmची येते. ही त्याच्यापेक्षा थोडी जाड आहे. आणि इथे मी जो ग्लू वापरला आहे तो B7000चा वापरला आहे. तुम्ही त्याच्यासाठी जे पण चांगल्या पक्का ग्लू असेल, चिटकू शकतो चांगला, लोकरीला चांगलं कापडांना जे चांगलं चिटकू शकतं ते ग्लू पण वापरू शकता. आणि तुम्ही त्याच्यासाठी अजून ग्लू गनचा पण वापर करू शकता. ग्लू गनने तर खूपच बेस्ट आहे ग्लू गन, त्याच्याने एकदम व्यवस्थित चिटकतं. पण हा जो ग्लू आहे याला थोडा वेळ लागतो चिटकवायला, पण हाही खूप छान आहे. चला तर मग नेक्स्ट आपण गुलाबाचं फूल बनवूया. इथे आपण गुलाबाची पाकळी बनवणार आहे. त्यातली सर्वात छोटी पाकळी म्हणजे 1 नंबरची पाकळी आपण बनवणार आहे. तिला आपण 1 नंबर किंवा ए नंबर असं देऊ शकतो. तशा आपल्याला 3 टाईपच्या पाकळ्या बनवायच्या आहे. ही 1, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी 2 नंबर, ही त्याच्यापेक्षा सर्वात मोठी 3 नंबर, अशा 3 टाईपच्या आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे गुलाबाच्या. तर सर्वात पहिले आपण आता याला नावं देऊ A, B, C. तर ए नंबरची आपण पेटल बनवूया, पाकळी बनवूया. ए नंबरची बनवूया. त्याच्यासाठी आपण ऑरेंज कलरची लोकर घेतली आहे. तर त्याच्या अगोदर आपण मॅजिक रिंग घ्यायची आहे. त्यातला आधी आपण स्लिप नॉट घेऊया त्याच्यातून. तर ही मॅजिक रिंग घेतली आहे. त्याच्यात आपल्याला डबल क्रोशा करायचे आहे, ते पण 10. त्याच्या अगोदर आपण 2 चेन घेऊया. 1, 2. ही जी 2 चेन घेतल्या आहेत वरती, तर यांना काउंट करायचं नाही आहे. नेक्स्ट आपण जो डबल क्रोशा घेणार आहोत फर्स्ट, तिथून काउंट करायचं आहे आपल्याला. तर हा फर्स्ट डबल क्रोशा आपण घेतला, तो झाला आपला 1 नंबरचा डबल क्रोशा. तुम्हाला सर्वांना डबल क्रोशा तर माहितीच असेल. सुईवरती आपण पहिला वेढा घ्यायचा, नंतर आपण मॅजिक रिंगमधून एकदा लोकरीला ओढून घ्यायची. हे झाले आपले 2 लूप तयार. हा लूप काउंट नाही करायचा. आणि ह्या 2 लूपमधून आधी आपल्याला हुक काढायचा आहे लोकरीसह. मग ह्या शेवटच्या दोन्ही लूपमधून आपल्याला पुन्हा एकदा, म्हणजेच दोन्ही वेढ्यामधून आपल्याला पुन्हा एकदा लूप काढून घ्यायचा आहे, हुक काढून घ्यायचा आहे. हा झाला आपला सेकंड डबल क्रोशा. असे आपण पुढे बाकीचे डबल क्रोशा बनवून घेऊ.
आपण 10 डबल क्रोशा बनवून घेऊया आणि लास्टला आपण भेटूया. इथे मॅजिक रिंग टाईट करून घ्यायची थोडी आणि हे डबल क्रोशे मोजून पण घ्यायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जी फर्स्ट चेन होती आपल्याला त्याच्यावरती स्लिप स्टिच घ्यायची नाही. आपल्याला फर्स्ट डबल क्रोशावरच्या स्लिप स्टिचवरती आपल्याला म्हणजे डबल क्रोशाचा जो पहिली साखळी ही चेन आहे, ही स्टिच आहे, इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे झालं आपलं मॅजिक रिंगचं सर्कल तयार. आता पुन्हा आपल्याला वरती 2 चेन घ्यायचे आहे आणि आपल्याला प्रत्येक चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे आणि पहिल्याच चेनमध्ये आपल्याला आधी 2 हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. ही 2 चेन काउंट करायचे नाहीत. ओके, तर मग आपण पहिल्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करून घेऊया. हुकवर पहिला वेढा घेतला, मग स्टिचमधून लोकर ओढून घेतली, तिन्ही लूपमधून हुकच्या सहायतेने लोकर ओढून घेतली. हे झाले इथे 2 हाफ डबल क्रोशे. म्हणजे आपल्याला टोटल पूर्ण 20 हाफ डबल क्रोशे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी प्रत्येक स्टिचवरती प्रत्येक साखळीवरती आपल्याला 2-2 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. नेक्स्ट मध्ये पण आपल्याला 2दा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचे आहेत 2. आता हे आपण सर्कल पूर्ण हाफ डबल क्रोशाने कंप्लीट करून घेऊया. आता इथे लास्ट 20वा हाफ डबल क्रोशा करून घेऊ आपण. 20 19 20. पुन्हा आपल्याला 2 चेनच्या वरती नाही तर हाफ डबल क्रोशा आहे त्याच्यावरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सेम ठिकाणी सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. एकच सिंगल क्रोशा घ्यायचा इथे. नेक्स्टला पण आपल्याला एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आता आपल्याला 2 सिंगल क्रोशे घेतले. नेक्स्टला पण आता आपल्याला तिसरा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. मग आपण नेक्स्ट आपल्याला एक सिंगल क्रोशा स्लिप स्टिच आणि 1 चेन घ्यायची आहे. आता आपण 3 सिंगल क्रोशा झाल्यानंतर स्लिप स्टिच आणि 1 चेन, स्लिप स्टिच आणि 1 चेन, स्लिप स्टिच आणि 1 चेन, स्लिप स्टिच आणि 1 चेन. असं आपल्याला शेवटी हे शेवटचे जे 3 चेन आहे ते सिंगल क्रोशासाठी सोडायचे आहेत आणि बाकीचे सर्व आपल्याला स्लिप स्टिच आणि 1 चेनने कंप्लीट करायचे आहेत. लास्टचे 3 जे चेन उरतील म्हणजे स्टिचेस उरतील तर तिथे आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आता हे लास्टला बघा इथे 1 2 3 हे 3 1 2 3 हे 3 जे
चेन उरलेले आहेत, ह्या 3 ज्या चेन उरलेल्या आहेत, स्टिचेस उरलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. फर्स्ट सिंगल क्रोशा, सेकंड सिंगल क्रोशा आणि थर्ड सिंगल क्रोशा. आता आपल्याला इथे जिथे स्टार्ट केलं होतं त्या सिंगल क्रोशाच्या वरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता पुन्हा 1 चेन घेऊन आपण थोडीशी यार्न थोडी जास्त सोडून हुकमधून हे यार्न ओढून घेऊया. हे झाले आपले 2 पॅटर्न तयार. 1 2 हे आपलं स्मॉल पॅटर्न ए 1 टाईपचं. आता आपण पेटल बनवूया बी. असं पेटल बनवूया आपण बी. त्याला पण पुन्हा मॅजिक रिंग करायची आहे. स्लिप नॉट, 2 चेन. इथे आपल्याला एक काम करायचं आहे. जसं आपण ए पॅटल बनवली सेम तसेच पहिला आणि दुसरा राऊंड बनवायचा आहे. जो तिसरा राऊंड आपण स्लिप स्टिचचा बनवला आणि 1 चेनचा बनवला तो कॅन्सल करायचा आहे आपल्याला इथे. आणि आपल्याला फक्त पहिले 2 राऊंड करायचे आहेत ते आपण करून घ्या. म्हणजेच पहिले आपण 10 डबल क्रोशे, सेकंड राऊंडला हाफ डबल क्रोशा करायचा आहे 20 वेळेस, प्रत्येक चेनमध्ये 2 टाईम. चला तर मग पहिले आपण पहिला राऊंड कंप्लीट करूया डबल क्रोशाचा. आपण 10 डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊया. हे झाले आपले 10 डबल क्रोशे तयार. मॅजिक रिंग पॅक करायची, ही लवकर टाईट करून घ्यायची ओढून. आणि आपल्याला पहिल्या चेनवर न करता डबल क्रोशाच्या वरच्या चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे 1 2 आणि प्रत्येक चेनमध्ये आपल्याला आता हाफ डबल क्रोशा करायचा आहे 2दा. आता प्रत्येक चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा 2दा करायचा. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशा. सेम स्टिचमध्येच म्हणजे सेम चेनमध्ये आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. या पहिल्या चेनमध्ये 2दा आपण हाफ डबल क्रोशा केला आहे. आता नेक्स्ट चेनवरती पण आपल्याला 2दा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता अशी आपल्याला 20 हाफ डबल क्रोशा कंप्लीट करून घ्यायचे आहे. हे झाले आपले 20 हाफ डबल क्रोशे. आता आपल्याला इथे फर्स्ट हाफ डबल क्रोशाच्या वरतीच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. ही घेतली आपण स्लिप स्टिच आणि 1 चेन घ्यायची आहे. आता आपल्याला नेक्स्टला 6 सिंगल क्रोशा घ्यायचे अगोदर. इथे आपण पहिला सिंगल क्रोशा करून घेऊया. 1 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा, 3 सिंगल क्रोशा, 4 5 आणि 6. हे झाले 6 सिंगल क्रोशे. आता नेक्स्टला आपल्याला 8 वेळेस हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पण एका स्टिचमध्ये आपल्याला 2दा हाफ डबल क्रोशा करायचे आहे. तुम्ही त्याच्यासाठी मार्क करू शकता. इथे मी लोकरीचा छोटा तुकडा घेतला आहे. पुढे आपण स्टिचमध्ये काम करायच्या अगोदर आपण हा लोकरीचा तुकडा इथे
अटकून घेऊया. तुम्ही थोडा मोठा घेऊ शकता. मग आपण हाफ डबल क्रोशा पुढच्या चेनमध्ये घेऊया, म्हणजे पुढच्या स्टिचवरती घेऊया. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशा. आता त्या स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. झाल्या एका स्टिचमध्ये दोनदा हाफ डबल क्रोशा. असे पूर्ण 8 स्टिचेसमध्ये म्हणजे 8 साखळ्यांमध्ये आपल्याला दोनदा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. सेकंड टाइम हाफ डबल क्रोशा केला आपण एकाच ह्याच्यामध्ये. आता आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेऊ 8 वेळेस. आता हे 8 वेळेस आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2 वेळेस आपण हाफ डबल क्रोशा केला आहे. इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 टाइम झाले. आता हे पुढचे 6 चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. फर्स्ट सिंगल क्रोशा, सेकंड सिंगल क्रोशा, थर्ड सिंगल क्रोशा, फोर्थ सिंगल क्रोशा, फिफ्थ सिंगल क्रोशा आणि सिक्स्थ सिंगल क्रोशा. पुन्हा आपल्याला फर्स्ट चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन घेऊन यार्न कट करायची आहे. थोडीशी मोठीच ठेवायची लोकर. हे झालं आपलं बी पेटल तयार, म्हणजे सेकंड पेटल तयार झालं आपलं. हे असं आले. आपल्याला हे 3 पेटल बनवायचे. बी मी आधीच बनवून ठेवले आहेत सॅम्पल म्हणून. आधीचे 2 बनवून ठेवले, हे सॅम्पलला शिकवलं आहे. आता हे झाले आपले. आता आपण लास्ट पेटल बनवणार आहे आपण, सी पेटल तिसरी. आपल्याला 4 पेटल लागतात. 3 पेटल मी आधीच बनवून ठेवले आहेत. आता आपण 3 नंबरची पाकळी बनवूया. त्याच्यासाठी पण आपल्याला मॅजिक रिंग घ्यायची आहे. सेम तीच प्रोसिजर आपल्याला यावेळेस फर्स्ट आणि सेकंड राऊंड सेम करायचा आहे. 1 2 चेन, डबल क्रोशा, पुन्हा आपल्याला 10 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आपण 10 डबल क्रोशे करून घेऊया कंप्लीट. हे झाले. आता आपण मॅजिक रिंगला टाईट करून घेऊ. स्लिप स्टिच घेऊया. वन चेन, 2 चेन घेतली. आता आपल्याला नेक्स्ट हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. सेम स्टिचमध्ये दोनदा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. हे झाले आपले 2 हाफ डबल क्रोशा एका स्टिचमध्ये. असे आपल्याला पूर्ण 20 हाफ डबल क्रोशा करायचे आहे. आता आपण लास्टला स्लिप स्टिच घेऊया. आता आपल्याला इथे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आणि एका चेनमध्ये सिंगल क्रोशा आणि नेक्स्ट चेनमध्ये वाढवायचा आहे दोनदा. सेम आपल्याला इथे जी सीम स्टिच आहे तिथेच आपल्याला 1 स्टिच घ्यायची आहे आणि तिथेच एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. तुम्ही इथे मार्करचा यूज करू शकता. इथे फर्स्ट स्टिचच्या इथे तुम्ही
जिथे आपण सिंगल क्रोशा घेतला त्याच्या अगोदर आपल्याला मार्कर लावून घ्यायचा आहे. मार्कर नसेल तर तुम्ही लोकरीचा वापर पण करू शकता इथे मार्किंगसाठी. आता आपण सिंगल क्रोशा घेतला एका स्टिचमध्ये. आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला दोनदा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. दोनदा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. म्हणजे एका स्टिचमध्ये आपल्याला एकदा सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला दोनदा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आणि यालाच आपण इन्क्रीज करणं म्हणतो. एक सिंगल क्रोशा इन्क्रीज असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर नेक्स्टमध्ये आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा आपल्याला दोनदा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये एकदा सिंगल क्रोशा, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला दोनदा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. असं आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत आपले सर्व स्टिचेस एकूण किती येतील, हे जे सिंगल क्रोशे एकूण आपले 30 येतील. टोटल 30 झाले पाहिजे लास्टपर्यंत. सेम तेच प्रोसेस करायचे आहे. 1 सिंगल क्रोशा आणि एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशा आणि इन्क्रीज असं आपल्याला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. किंवा एक सिंगल क्रोशा, डबल सिंगल क्रोशा, दोनदा सिंगल क्रोशा असंही तुम्ही जसं आठवण ठेवू शकता तसं तुम्ही म्हणू शकता. चला तर मग आपण कंप्लीट करून घेऊया. इथे आपण स्टिच मार्क काढून घेऊया. हे आपले टोटल 3 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले आहे. आता आपल्याला इथे लास्ट चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन. आता नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला इथे पहिलेच मार्कर लावून घेऊया आपण. थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होईल, जरा कॉलनीमध्ये कार्यक्रम आहे मंदिराचा, त्याच्यामुळे मी तुमची आधीच सॉरी मागते. थोडासा आवाज रेकॉर्ड होईल त्याचा. चला तर नेक्स्टमध्ये आपण करूया. नेक्स्ट आपल्याला सेम स्टिचमध्येच सिंगल क्रोशा घ्यायचा आहे एकदा. असे आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहे 2 स्टिचवरती. आता आपण इथे सिंगल क्रोशा घेऊया 1 टाइम. आता सेकंड स्टिचवरती पण आपल्याला एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. असे आपण 2 सिंगल क्रोशा घेतले आहेत. आता आपल्याला नेक्स्टमध्ये आपल्याला डिक्रीज करायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे. तर कमी करण्यासाठी आपल्याला 2 चेन म्हणजे 2 स्टिचचा वापर करावा लागेल. पहिल्या स्टिचमधला जो पहिला लूप आहे, फ्रंट लूप, हा जो पहिला लूप, हा जो फ्रंट लूप आहे, चेनचे 2 लूप आहेत, हा एक पुढचा आणि हा एक मागचा. तर पहिल्या लूपमधून आपल्याला हुक काढायचा आहे. परत सेकंड स्टिचमध्ये पण पहिल्या लूपमधूनच, म्हणजेच पहिले लूप म्हणजे हे वेडे, पहिल्या वेड्यांमधून, दोन्ही स्टिचच्या पहिल्या वेड्यांमधून आपल्याला हुक काढायचा आहे, सॉरी हुक घालायचा आहे. पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला. ह्या पहिल्या 2 स्टिचमध्ये 1 आणि 2 दिसतंय, 1 आणि 2. तर पहिल्या स्टिचच्या पहिल्या पुढच्या वेड्यातून म्हणजेच लूपमधून हुक घालायचा. मग नेक्स्टला पुढच्या स्टिचच्या फ्रंट म्हणजे पुढच्या लूपमधून वेड्यामधून आपल्याला हा हुक घालायचा आहे आणि लोकरीला ओढून घ्यायचा आहे एकसाथ दोन्ही लूपमधून ओढायचा आहे आपल्याला. ओके, हे झाले. आता सुईवर 2 लूप आहेत आपले, म्हणजे 2 वेड्या आहेत. आता या दोन्ही वेड्यांमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. तर हा 2 स्टिचेस म्हणजे 2 स्टिचेस मिळून एक स्टिच तयार झाला इथे. आता नेक्स्टला आपल्याला परत
4 सिंगल क्रोशा घ्यायचे आहे. प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे 1, दुसऱ्या स्टिचमध्ये पण आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे 2, तिसऱ्या स्टिचमध्ये पण आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे 3, पुढच्या स्टिचवरती आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे 4. असे आपले 4 सिंगल क्रोशा नेक्स्ट झाले आहेत. आता आपल्याला पुढे 2 चेन घ्यायचे आहे आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. तर याच्या आधी अगोदर आपण स्टिच मार्क लावून घेऊया. आता इथे आपण स्टिच मार्क लावून घेऊया. आता इथे आपल्याला हे 4 सिंगल क्रोशे करून घेतले. तर आता आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहे. ह्या 2 चेन घेतल्या. आता नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. एकदाच करायचा आहे सिंगल क्रोशा. प्रत्येक चेनमध्ये एकदा सिंगल क्रोशा आणि दोनदा चेन. आता इथे पुन्हा आपण दोनदा चेन घ्यायची. पुन्हा नेक्स्ट चेनवरती आपल्याला म्हणजे स्टिचवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पुन्हा 2 चेन 1 2, पुन्हा नेक्स्ट चेनवरती स्टिचवरती आपल्याला सिंगल क्रोशा आणि 2 चेन करायचे आहेत. तर असे आपल्याला 14 टाईम करायचं आहे, म्हणजे 14 वेळेस करायचं आहे. तर हे काउंट करताना आपण हे जे 2 चेन केले आहे यांना काउंट करत जायचं आहे. याच्या अगोदर तुम्ही काउंट करून स्टिच मार्क लावू शकतात. जसं मी आता हे आपले किती झाले 1 2 3. आता हा 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हा 14. ह्या 14च्या इथे आपण जर स्टिच मार्क लावून ठेवलं म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल की आपल्याला कुठपर्यंत ही प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथे लास्टला 4 सिंगल क्रोशा करायचा, 1 डिक्रीज करायचा आणि परत 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण हे 14 टाईम आपण 1 सिंगल क्रोशा आणि 2 चेन हे 14 वेळेस कंप्लीट करून घेऊया. आता आपण हा स्टिच मार्क काढून घेऊया आणि नेक्स्ट आपण इथे सिंगल क्रोशा घेऊया. आता आपल्याला पुढे पुन्हा पुढच्या स्टिचवरती 1 2 3 4 वरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. 1 2 3 4. जसं आपण पहिल्या वेळेस 2 स्टिचमध्ये आपण डिक्रीज केलं होतं म्हणजे कमी केले होते 2 स्टिचेस, तीच प्रोसेस इथे करायचं आहे. पहिले फ्रंटचे लूपमध्ये हुक घालायचा, नंतर सेकंड चेनच्या पण फ्रंटमध्ये हुक घालून दोन्ही लूपमधून आपल्याला हा लोकर काढून घ्यायची आहे. तर हे राहिलेले दोन्ही लूपमधून पुन्हा आपण लोकर ओढून घेऊ. आता नेक्स्टमध्ये पुन्हा आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. 1 2. हे झाले आपलं. आता स्टिच मार्क काढून घेऊया आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन आणि यार्न कट करून घ्यायची आहे. हे झाले आपले सी पेटल तयार, म्हणजे सर्वात मोठी पेटल तयार झाली. आता आपण पान तयार करूया. त्याच्यासाठी आपण ग्रीन कलरची लोकर वापरूया. मी हे असे 2 पानं बनवून घेतले आधी. तुम्हाला सॅम्पल म्हणून मी आता तिसरं पान शिकवणार आहे. तर आधी आपल्याला स्लिप नॉट लावायची आहे. मग ही नॉट पूर्ण कंप्लीट झाली का व्यवस्थित टाईट करून घ्यायची आणि नेक्स्ट पासून आपल्याला 10 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
9 10. आता हे 10 चेन कंप्लीट झाली. आता आपल्याला इथे ही तार ॲड करायची आहे. ही जी लास्टची चेन आहे, हा लूप आहे, याच्यामध्ये आपल्याला या वायरला इथे घालून घ्यायचं आहे असं. आता आपण नेक्स्ट सिंगल क्रोशा करून नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आणि वायर पॅक करायची आहे. ही झाली सिंगल क्रोशा. हा झाला सिंगल क्रोशा आणि तार पॅक केली आपण. नेक्स्टला आपल्याला लोकरीसोबत तार पण ॲड करत जायची आहे. नेक्स्ट स्टिचवर आपण हाफ डबल क्रोशा घेणार आहोत. सॉरी, एक मिनट. नेक्स्ट स्टिचवरती हाफ डबल क्रोशा. तारेच्या साईडने आपल्याला हुकला काढून लोकर ओढून घ्यायची आहे आणि हाफ डबल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. आता नेक्स्ट 5 स्टिचेसवरती 5 साकळ्यांवरती आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पहिला डबल क्रोशा फर्स्ट स्टिचमध्ये केला. दुसरा डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवर केला. तिसरा डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवर केला. चौथा डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती. पाचवा डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती. आता नेक्स्ट 2 स्टिचेसवरती आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. फर्स्ट हाफ डबल क्रोशा झाला. नेक्स्ट स्टिचवरती सेकंड हाफ डबल क्रोशा. आता आपल्याला लास्ट चेनमध्ये इथे आपल्याला 3 सिंगल क्रोशा करायचे आहे. म्हणजे जी लास्ट चेन बाकी आहे इथे आपल्याला 3 सिंगल क्रोशा करायचे आहे. एक सिंगल क्रोशा केला, सेम स्टिचमध्ये दुसरा सिंगल क्रोशा, सेम स्टिचमध्ये तिसरा सिंगल क्रोशा. हे झाले आपली एक साईड कंप्लीट. आता अपोजिट साईडला वर्क करण्याच्या अगोदर ह्या वायरला थोडंसं आपण दुमडून घेऊया. ह्या पद्धतीने एक साईडची वायर थोडी मोठी ठेवायची आणि एक साईडची थोडी लहान. दोन्ही सेम पण असल्या तरी चालतील, पण जर थोडंसं एक साईडला लांब ठेवलं तर जेव्हा आपण दोरा लास्टला जेव्हा ती दांडीला दोरा गुंडाळतो तेव्हा ती बारीक राहते थोडीशी आणि दुसऱ्या तारीला ॲड करताना थोडासा भाग एकसारखा दिसण्यासाठी आपण हिला सिंगल ठेवला आहे. आणि तुम्ही डबलही ठेवला तरी काही हरकत नाही. आता आपण अपोजिट साईडला पुन्हा एक इथे अपोजिट साईडला इथे आपल्याला सिंगल क्रोशा घेतले, हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. आता इथे हाफ डबल क्रोशा घेतला एक, पुन्हा एक हाफ डबल क्रोशा घ्यायचे,
आता नेक्स्ट 5 स्टिच आहेत, 5 साखळ्या आहेत, तिथे डबल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. हा पहिला डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवर दुसरा डबल क्रोशा, तिसऱ्या स्टिचवर तिसरा डबल क्रोशा, चौथ्या स्टिचवरती चौथा डबल क्रोशा, पाचव्या स्टिचवरती पाचवा डबल क्रोशा. आता आपण अजून एक नेक्स्ट स्टिचवरती हाफ डबल क्रोशा करूया. लास्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा, इथे आपण ह्या लोकरीला ह्या तारेच्या पुढून मागे घेऊया आणि जिथे स्टार्ट केलं तर लास्टला तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. इथे ही घेतली आपण स्लिप स्टिच. मागे हा दोरा आपण कट करून घेऊया. आता 1 चेन घ्यायची आणि नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला इथे लास्ट मिडलपर्यंत हा जो मिडलचा भाग आहे इथे इथपर्यंत ह्या त्याच्या अगोदर जी स्टिच आहे तिथपर्यंत आपल्याला 1 सिंगल क्रोशा आणि 1 चेन करून कंप्लीट करायचे. असे आपल्याला 9 साधारण 9 होतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा स्टार्टिंगचा एक तो 9. आता आपला हा दुसरा सिंगल क्रोशा झाला आहे. 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन. ही तार जर थोडासा प्रॉब्लेम करत असेल तर तुम्ही हिला टर्न करू शकता, वाकून घेऊ शकता. 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच. तुम्ही इथे 1 चेन घेतली तिथे तुम्ही 2 चेन पण घेऊ शकता. त्याचा आकार थोडासा तुम्हाला फक्त बदललेला दिसेल. म्हणजे जसं गुलाबाचं पान कसं थोडंसं किनाऱ्याला थोडंसं असं चिसकुळं म्हणजे असं वाकडं तिकडं असतं बघा, टोकदार, तसं दिसेल. आता नेक्स्टमध्ये पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच, 1 चेन, स्लिप स्टिच, 1 चेन. आता हा जो मिडलचा भाग आहे इथे आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. इथे तुम्ही हाफ डबल क्रोशा घेतला किंवा एक डबल क्रोशा घेतला तरी चालेल. मी इथे हाफ डबल क्रोशा घेते आहे. आता वरती आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2. पहिला जो लूप आहे पुढचा वेढा हा पहिला आणि त्याच्या जवळचा अजून हा जो एक वेढा आहे त्याच्यातून आपण 2 लूपमधून आपल्याला लोकरला ओढून घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला सेम स्टिचमध्येच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला 1 चेन घेऊन एक स्लिप स्टिच घ्यायची पुढच्या नेक्स्ट चेनवरती, स्लिप स्टिच आणि 1 चेन. सेम आपल्याला खालीपर्यंत सेम प्रोसेस करायची आहे. स्लिप स्टिच, 1 चेन. इथे लास्टपर्यंत आपण स्लिप स्टिच आणि 1 चेन करून घेऊ. इथे लास्टला आपल्याला एक
स्लिप स्टिच अजून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर तारेच्या साईडने आपण दोरा गुंडाळून घेतला आहे आणि एक स्लिप स्टिच घेतली आहे. आता आपल्याला पुन्हा एक चेन घ्यायची आहे. आता ह्या लूपला आपण असं ओढून घ्यायचं आणि थोडंसं मोठं करून ह्या तारेच्या साईडने दुसऱ्या साईडला काढायचं आहे आणि हा जो दोरा आहे तो लोकरीचा ओढून घ्यायचा आहे आणि टाईट करायचा आहे. तर हे आपलं पान तयार झालं आहे. हे आपलं पान तयार झालं आहे. आता ह्या पानाला आपण दोऱ्याने गुंडाळायचं आहे. असं आपण ह्या चेनपर्यंत लास्टपर्यंत गुंडाळून घ्यायचं. असं गुंडाळत खालीपर्यंत यायचं आहे. ह्या तारेला थोडंसं वाकवायचं आणि त्याच्यात थोडीशी लोकर गुंडाळून घ्यायची आणि नेक्स्ट साईडने पुन्हा हे दोन्ही तोंड बंद करून तारेचे पुन्हा एकदा गुंडाळून घ्यायचं आहे. ते लास्टला पुन्हा त्याला अटकून घेऊया. आपण यान कट करून घेऊ, थोडीशी मोठीच ठेवूया. हे झालं आपलं लीफ तयार. तुमची लोकर कोणत्या टाईपची त्याच्यावर तुमच्या पानाचा, फुलांच्या पाकळीचा जो साईज आहे ती डिपेंड करते. आणि तुम्ही जर चांगल्या म्हणजे फोर प्लाय यान, ॲक्रेलिक यान ही जर वापरली, लोकर वापरली तर त्याची फिनिशिंग अजून खूप छान दिसते. मी इथे शिकवण्यासाठी तुम्हाला साधी आपली 2 प्लाय यान वापरली आहे, लोकर वापरली आहे. तर कारण जी आपण ही साधी कॉटन यान वापरली आहे ना, साधी म्हणजे सिंपल, तर त्याच्या हा जो धागा आहे ना, कधी बारीक, कधी जाड, कधी हे असे बूर निघालेले असतात त्याचे. तर त्याच्यावर तुमची पानाची साईज लहान मोठी किंवा पाकळ्यांची साईज लहान मोठी होऊ शकते. आता आपण फ्लावर कॅप बनवून घेऊया. इथे आपल्याला मॅजिक रिंग घ्यायची आहे. आणि आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहे. आता आपण इथे 15 डबल क्रोशे करून घेऊया. आता हा काउंट नाही करायचा आहे आपल्याला. पहिले 2 चेन काउंट न करता आपल्याला 15 डबल क्रोशे करायचे आहे. हे 2 डबल क्रोशे झाले. तिसरा डबल क्रोशा. आपण हे 15 डबल क्रोशा कंप्लीट करून घेऊ. फर्स्ट डबल क्रोशेच्या इथे आपल्याला चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. मॅजिक रिंग टाईट करून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रत्येक याच्यात सिंगल क्रोशा करायचा आहे. असे आपल्याला एकूण 15 सिंगल क्रोशा करायचे. हा एक सिंगल क्रोशा झाला. तर दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा, असे एकूण आपण लास्टपर्यंत 15 सिंगल क्रोशा करून घेऊ. आता लास्टला आपण इथे स्लिप स्टिच घेऊया. त्याच्या अगोदर हे वरच्या साईडला आपण फोल्ड करून घेऊ आणि इथे जिथे स्टार्टिंग केली होती तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला इथे वरच्या साईडने आपल्याला चेन घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण मॅजिक रिंग व्यवस्थित टाईट करून घ्यायची. व्यवस्थित
या फोल्डला वरती करायचं आहे. आता आपल्याला 9 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण 2 स्लिप स्टिच घेणार आहोत. 1 चेन स्किप करायची, नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे, परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. अशा आपण 2 स्लिप स्टिच घेतल्या. आता नेक्स्टमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. सेकंड सिंगल क्रोशे, हे 2 सिंगल क्रोशे झाले. आता आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. हा दुसरा हाफ डबल क्रोशा. आता आपल्याला 2 डबल क्रोशा करायचा आहे. हा आहे लास्ट डबल क्रोशा. आता आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहेत. 1 2 स्लिप स्टिच घ्यायची आहे तिसऱ्या स्टिचवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा आपण जसं हे पहिल्या पेटलला बनवलं, पाकळीला बनवलं, सेम तसंच इथे आपल्याला पण बनवायचं आहे. 2 स्लिप स्टिच घ्यायचे आहे आपल्याला. नेक्स्ट स्टिचमध्ये पण 2 स्लिप स्टिच घ्यायची आहे. सेकंडला आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे 2दा. पहिल्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा केला, सेकंड स्टिचमध्ये पण आपण हाफ डबल क्रोशा केला. सॉरी, सिंगल क्रोशा करायचा होता इथे. पहिल्या 2 स्लिप स्टिच घेतल्या, मग आता आपल्याला 2दा सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला 2दा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला 2दा डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट लास्टला पण डबल क्रोशा. पुन्हा आपल्याला 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनवरती वर्क करायचं आहे. 1 2 आणि थर्ड चेनवरती आपल्याला वर्क करायचं आहे. स्लिप स्टिच सेम आपल्याला आता हे पूर्ण 5 पेटल बनवून घ्यायचे आहेत, पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. आता आपण इथे लास्टला स्लिप स्टिच घेऊन येऊ. 2 स्किप करायचे आहे चेन आणि थर्डवरती वर्क करायचं आहे. पुन्हा आता आपल्याला इथे एक अजून स्लिप स्टिच घेऊन आणि आपण इथे 1 चेन घेऊन कट करून घेऊया यानला. इथे आपण ह्या लोकरीला हाईड करून घेऊया आणि नेक्स्ट पार्टला भेटूया आपण. आधीच हे 2 पानं रेडी होते, आता हे एक तिसरं पान. आता आपण सर्व पार्टला जॉईन करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण हे जे एक्स्ट्राचे दोरे आहे त्यांना कट करून घेऊ. एक्स्ट्राचे म्हणजे हा खालचा दोरा नाही, हा जो मधला दोरा आहे ना त्याला आपल्याला कट करायचा आहे. तुम्ही कट करू शकता, हाईड करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता आपण हे सर्व पानं जॉईन करून घेऊया. थोड्याशा डिस्टन्सवरती असं.
थोडं आपण लेवल खालची, हे पान वरती राहील थोडंसं, हे 2 पानं खाली राहतील. अशा पद्धतीने इथे आता आपल्याला जॉईन करायचं आहे हिरव्या दोऱ्याने. अशा पद्धतीने आपण गुंडाळत जायचं आहे. आता आपण इथे लास्टपर्यंत आपण गुंडाळून घेऊया. त्याच्या अगोदर एकदा आपण ह्या एका पानाच्या साईडने काढायचं आहे, पुन्हा एकदा गुंडाळी मारायची. नेक्स्ट ह्या साईडच्या पानातून आपल्याला लोकर काढायची आहे आणि पुढच्या साईडने गुंडाळा करायचा आहे. असं आपण पूर्ण खाली तारेपर्यंत आपण हिरवा दोरा गुंडाळून घेऊया. हे आपलं गुलाबाची पानं तयार झाली. इथे लास्टला तुम्ही ग्लू लावून चिटकून घेऊ शकता, किंवा इथे थोडंसं जो हा तारेचा भाग आहे त्याच्यातच लोकर अटकून थोड्या वेळ आपण तिला पॅक करून घेऊया. यान कट करून घ्यायची. थोड्या वेळ आपण हिला असं वाकून घेऊया. लास्टला थोडं वाकून घ्यायचं आहे म्हणजे दोरा निघायला नको. आणि जेव्हा आपण दांडीला हे अटकू तेव्हा ही तार पुन्हा सरळ करून घ्यायची आपल्याला. हे बघा, मी लायटरने तुम्हाला करून दाखवते. हे असं तुम्ही लास्टला करू शकता, ज्याच्याने फिनिशिंग जरा चांगली येते. ह्याच्यातले सर्व लोकरीचे बूर जळून जातात. आता नेक्स्ट पेटलला पण आपल्याला सेम तेच करायचं आहे. थोडं लांबून करायचं आहे. आपण हे सर्व पेटल सेम ह्याच पद्धतीने करून घ्यायचे. लायटर किंवा दिव्यावरती किंवा तुम्ही मेणबत्तीवर पण हे करू शकता, फक्त लांबून करायचं आहे. इथे मी जी ही वायर वापरली आहे तिला थोडंसं शेवटच्या टोकाला असं यू शेपमध्ये वाकवून घ्यायचं आहे. आपला जो पहिला जो छोटा ए पेटल आहे त्याची जी मधली बाजू होती त्याचं जे छिद्र आहे तिथून आपल्याला या टोकाला टाकून घ्यायचं आहे आणि असं बाहेर काढायचं. हा आपला वरचा भाग आहे आणि हा आपला मधला भाग आहे. आधी आपण थोडंसं ह्या तारेला व्यवस्थित पॅक करून घेऊया. ह्या अशा पद्धतीने झाले. आता इथे आपल्याला हा ग्लू वापरायचा आहे B7000चा. आता तुम्हाला आधी इथे खालच्या साईडने यू शेपमध्येच ह्या पाकळीला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं असं पाकळीला मधल्या साईडने दुगडायचं आणि पुन्हा इथे हा ग्लू स्प्रेड करायचा आहे. आणि त्याच्यावर हा इकडचा पाकळीचा भाग
चिटकवायचं आहे. याला थोडा वेळ असं दाबून धरायचं आहे. मी याला थोड्या वेळ प्रेस करून ठेवते, थोडा वेळ लागतो वाळायला. आता आपण नेक्स्ट पाकळी लावूया. याला पण आपण इथे मी आता इथे ग्लू गन वापरते. इथे यू शेपमध्येच आपल्याला मधल्या साईडने ग्लू गनच्या साहाय्याने ग्लू लावायचा आहे आणि खालच्या साईडने सेम इथे आपल्याला पॅक करायचं आहे. ही आपली मधली कळी तयार झाली. आता आपण इथे पुन्हा फर्स्ट ह्या साईडच्या पाकळीवरती ग्लू लावूया. आता ही जी पाकळी आहे तिला आपण असं चिटकून घेऊ. नेक्स्ट पाकळी आपल्याला इथे आपल्याला या पाकळीच्या इथे आपल्याला ग्लू लावायचा आहे. मी थोडं व्यवस्थित चिपकून घेते. सर्व पार्ट आपल्याला हळूहळू एक साईड बंद करत जायची, एक साईड ओपन ठेवत जायची आहे. हे आपलं गुलाबाचं फूल पाकळ्या जॉईन करून तयार आहे. आता आपण हे फ्लावर कॅपला आपण चिटकून घेऊया. त्याच्या अगोदर आपण या छिद्रातून आपण आधी टाकून घेऊ असं. आता इथे आपण ग्लू गनच्या सहाय्याने इथे आपण सर्व पेटल्सला लावून घेऊया. ग्लू वरती पण लावायचा आहे, ह्याच्यात पण टाकून घेऊया आणि आपण असं जॉईन करून घ्यायचं आहे. पॅक करायचं आहे त्याला व्यवस्थित. आता आपण हे जे पाकळ्या या फ्लावर कॅपच्या यांना पण थोडं थोडं ग्लू लावून चिटकून घेऊया. प्रत्येक पाकळीचे ते थोडं थोडंसं ग्लू स्प्रेड करून घ्यायचं आहे. असं आपण सर्व चिटकून घेऊ प्रत्येक पेटलला असं वरती. हे आता आपण फ्लावर कॅप चिपकून घेतला आहे. आता आपण इथे ग्रीन कलरच्या लोकरीने इथे त्याच्या बुडाजवळ थोडंसं गुंडाळायचं आहे दोऱ्याने. थोडंसं एकाच ठिकाणी जरा जास्त वेळ गुंडाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला खाली गुंडाळत जायचं आहे तारेला. आता आपल्याला इथे हे पान ॲड करायचं आहे. असं डिस्टन्सवरती करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण अजून थोडंसं तारेला गुंडाळून घेऊया.
एवढ्या डिस्टन्सवरती आपण हे पान ॲड करूया. आता दोन्ही पानं आणि गुलाबाची काडी एकमेकांना जॉईन करूया. आता इथे आपल्याला थोडंसं पानाच्या मधून दांडीमधून पुन्हा एक वेढा घ्यायचा आहे आणि पुन्हा तारेला गुंडाळायचं आहे. असं आपण लास्टपर्यंत गुंडाळून घेऊया. आता इथे लास्टला पण आपण ग्लू लावून घेऊया आणि मग त्याच्यावरनं आपल्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. लास्टला दोरा कट करायचा. पुन्हा तिथे थोडंसं ग्लू लावून घ्यायचा आणि चिटकून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं गुलाबाचं फूल तयार. या पद्धतीचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. ओम शांती.